नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली आणि अर्जुन कोर्टाच्या व्हिडिओ क्लिप्स बघत असतात. त्यातून त्यांना काही पुरावा भेटतोय की नाही हे शोधत असतात. आणि अर्जुनला आठवतं की जेव्हा साक्षी त्याच्या ऑफिस मध्ये आली होती तेव्हा तिने तिच्या एका फ्रेंडला फोन केलं होतं आणि विचारलं होतं की मी खुनाच्या दिवशी कुठे होते. तेव्हा त्याने असं सांगितलं होतं की साक्षी आपण 2 वाजेपर्यंत रिसॉर्ट मध्येच होतो. अर्जुनला त्या मुलाचं नाव आठवत नसतं. तर इकडे चैतन्य साक्षीचा फोटो बघत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं की आपली साक्षी यामध्ये अडकली तर जाणार नाही ना. त्याच्या मनात विचार देखील येतो की अर्जुनला तुझ्याबद्दल पुरावा भेटलाय, पण नाही, जर मी असं केलं तर मी माझ्या प्रोफेशन सोबत गद्दारी करतोय असं होईल आणि अर्जुन सोबत गद्दारी करतोय असं होईल. तो विचार करतो की नाही, मला साक्षीला काहीच सांगायचं नाहीये. तेवढ्यातच अर्जुनचा त्याला कॉल येतो. अर्जुन त्याला विचारतो की जेव्हा साक्षी ऑफिस मध्ये आली होती तेव्हा ती कोणत्या फ्रेंड सोबत बोलली होती. चैतन्य सांगतो की समीर सोबत बोलली होती, समीर वानखेडे म्हणून. अर्जुन आपल्याकडे त्याचा नंबर देखील आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मग मला तो नंबर सेंड कर. चैतन्य त्याला विचारत असतो की परंतु अरे झाले काय. परंतु अर्जुन म्हणतो की तुला नंतर सांगेल मी काय झाले, तुम्हाला पहिल्यांदा नंबर सेंड कर. तर इकडे साक्षी ही मैपतला म्हणत असते की अण्णा, मी तुम्हाला कधीच कोणासमोर झुकताना बघितलं नाही, परंतु आज फक्त माझ्या सांगण्यावरून तुम्ही नागराज समोर झुकला आणि नागराजची माफी मागितली आणि मला माहिती आहे की हे सर्व तुम्ही फक्त माझ्यासाठी केलं. तेव्हा तिला अण्णा म्हणत असतात की अगं तू तर माझा स्वाभिमान आहेस आणि तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो आणि कोणापुढेही झुकू शकतो. साक्षी त्याला म्हणते की नाही अण्णा, मी तुम्हाला कोणासमोर कधीच झुकू देणार नाही, परंतु आता नागराज सोबत पॅचअप करणं आपल्याला खूप गरजेचं होतं. साक्षी म्हणत असते की ही केस कधी एकदाची संपते ना असं मला झालंय. मधुकर पाटलाला फाशी होईल आणि मी सुटेल असं झालंय मला. मैपत म्हणतो की तू कशाला टेन्शन घेतीये, तो किल्लेदार काय म्हटला की तो अर्जुन तन्वीच्या मागे लागणार आहे, त्यामुळे तो तन्वीला सळो की पळो करून सोडेल. साक्षी म्हणते की हो ना, आणि जर काही झालं असतं किंवा जर काही घडलं असतं तर मला चैतन्याने सांगितलंच असतं. मैपत म्हणतो की तुझ्या चैतन्यावर मला काही विश्वास नाहीये आणि तुला कशावरून वाटतं की प्रत्येक गोष्ट तो तुला सांगतच सांगते की अण्णा तुम्हाला माहित नाही का तो किती लट्टू झालाय माझ्यावर. आता मी त्याला सांगितलंय की मी त्याच्याशी लग्न करणारे म्हटल्यावर होणाऱ्या बायकोसोबत कोण खोटं बोलणार आहे. मैपत म्हणतो की बघूया काय होतं ते, आपण पाळलेला गडकरी आपल्याला किती साथ देतो. तर इकडे प्रिया राकेश आणि नागराजला म्हणत असते की काय चाललंय काय हे सगळं. तो अर्जुन येऊन माझ्या डोक्यावर बसतो, तो किल्लेदारही माझ्याच डोक्यावर बसतो, सगळेच मला त्रास का बरं देतात. राकेश म्हणतो की सगळ्यात जास्त फायदा पण तुलाच होतो ना, मग एवढं सहन कर. नागराज म्हणत असतो की अगं प्रिया, तू कशाला एवढं टेन्शन घेते आणि का स्वतःची एवढी चिडचिड करून घेते. प्रिया म्हणते की चिडचिड करू नको तर काय करू, एकतर त्या कटपुतली सोबत माझं लग्न होतंय. राकेश मात्र मोठ्याने हसत असतो. प्रिया म्हणत असते की मला काय करावं तेच कळत नाहीये, सगळीकडून मीच फसली जातीये. एकीकडे त्या अर्जुनला इतकं डोकं आहे त्याचा प्रॉब्लेम आहे आणि दुसरीकडे ह्या किल्लेदारच्या डोक्यात पाणी झालंय हा प्रॉब्लेम आहे. राकेश तिला म्हणत असतो की आता तू या गोष्टीचा विचार कर की उद्या अर्जुन तुझ्यासोबत कोर्टात काय बोलणार आहे. इकडे अर्जुनकडे समीरचा फोन आलेला असतो आणि अर्जुन समीरला कॉल करतो. अर्जुन त्याला म्हणतो की मी एक बिझनेसमॅन आहे आणि मला माझ्या बहिणीचं लग्न करायचंय, परंतु मला माझ्या बहिणीचं लग्न खूप ग्रँड करायचंय, लोक तरी येतील आणि लोकांना काही कमी नाही पडलं पाहिजे. मी असं ऐकलंय की तुमच्या हॉटेलमध्ये खूप ग्रँड पार्टी वगैरे होतात, म्हणून मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला जमेल का हे. ऐकून समीरला खूप आनंद होतो. समीर म्हणतो की हो चालेल ना, तुम्ही जसं म्हणाल तसं करूयात आपण. अर्जुन म्हणतो की चालेल, उद्या आपण भेटूया, कारण उद्या 12 नंतर माझी फ्लाईट आहे. आणि मग दोघंही 10 वाजता भेटण्याचं ठरवतात. सायली अर्जुनला विचारत असते की सर तुम्ही केस बद्दल काहीच का नाही बोललात, तुम्ही तर डायरेक्ट खोटं बोललात, का बरं असं. अर्जुन म्हणतो की सगळ्याच गोष्टी खऱ्या सांगता नाहीये, तो समीर आहे ना तो साक्षीचा मित्र आहे, नाक दाबलं की तोंड उघडतं. अशा प्रकारे जर आता त्याला मी सगळं सांगितलं असतं तर त्याने साक्षीला फोन करून सगळं काही खरं सांगितलं असतं. मला आता कुठलीही रिस्क घेऊन चालणार नाही, उद्या आता तू कोर्टामध्येच भेट. तर सकाळी समीर आणि अर्जुन दोघंही भेटलेले असतात. समीर अर्जुनला म्हणत असतो की तुमच्या बहिणीच्या लग्नासाठी आम्ही खूप ग्रँड इव्हेंट अरेंज करतो, तुम्ही फक्त सांगा की तुम्हाला काय काय हवंय ते. अर्जुन म्हणतो की हो. समीर विचारतो की तुम्हाला माझ्याबद्दल कसं कळलं. अर्जुन म्हणतो की तुमच्यासारख्या माणसांबद्दल मला समजतं, मी स्वतः तुमची माहिती काढलीये. समीर त्याला विचारत असतो की काय प्लॅन काय आहे तुमचा नक्की. अर्जुन म्हणतो की प्लॅन हा आहे की हा जो इव्हेंट आहे तो कोर्टात होणार आहे. हे ऐकल्यावर समीरच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. समीर त्याला विचारतो की सर मला तुमचं म्हणणं काही कळलं नाही. अर्जुन म्हणतो की नाही समजणार आता, कारण माझ्यासारख्या वकिलाची भाषा ही कोर्टातच समजते. समीर विचारतो की नक्की कोण आहात तुम्ही. त्यावर अर्जुन म्हणतो की मी ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार, मला साक्षी शिकरे बद्दल इन्फॉर्मेशन हवी. आता मला सांगा की जेव्हा खून झाला त्या दिवशी तुमची मैत्रीण साक्षी शिकरे तुमच्या सोबत पार्टी करत होती का हॉटेलमध्ये. त्यावर समीर म्हणतो की हो. विचारतो की पूर्ण वेळ ती पार्टीमध्येच होती की कुठे गेली होती बाहेर. तर समीर सांगतो की ती पूर्ण टाइम माझ्यासोबतच. अर्जुन म्हणतो की समीर हे झालं साक्षीने तुम्हाला सांगितलेलं होतं, पण आता तुम्हाला मला सगळं खरं सांगावं लागेल. समीर म्हणतो की असं काही नाहीये, मी काही खोटं वगैरे बोलत नाहीये. अर्जुन त्याला म्हणतो की आता मी तुला असं काही दाखवतो ना की तू खोटंच बोलू शकत नाही. अर्जुन त्याला सीसीटीव्ही कॅमेराचा तो व्हिडिओ दाखवतो आणि तो बघितल्यावर आता समीरलाही टेन्शन आलेलं असतं. अर्जुन त्याला म्हणतो की ह्या
हॉटेलमध्ये काय काय चालतं ना मला सगळं माहितीये, इथले काळे धंदे मला सगळे माहितीये आणि जर मी ते उघडकीस आणले ना तर 20 वर्ष तू जेलमध्ये जाऊ शकतो. त्याच्यामुळे खरं काय आहे ते खरं खरं सांगा, नाहीतर अलर्ट होऊन जर साक्षीला सगळं काही सांगितलं ना तर तुम्हाला 20 वर्ष जेलमध्ये जावं लागेल. आणि तुम्ही काही जी इलिगल कमाई केली आहे ना ती सुद्धा सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी माझी. आणि मग समीर सगळं काही सांगायला तयार होतो. तर इकडे प्रिया सुद्धा कोर्टामध्ये जाण्यासाठी तयार होत असते आणि विपुल तिथे आलेला असतो. विपुल म्हणत असतो की तुझं चार्जर मी बॅग मध्ये ठेवले, तुझे हेडफोन देखील बॅग मध्ये ठेवले, जर कोर्टामध्ये जाऊन जर तुला बोर झाला ना तर तू गाणी ऐकत बस. विपुल तिची काळजी घेत असतो, परंतु प्रियाला मात्र खूप इरिटेट होत असतं. विपुल म्हणत असतो की अगं प्रिया, आतापर्यंत त्या कटघऱ्यामध्ये मी फक्त सिनेमामध्ये लोकांना बघितलंय आणि आज तू तिथे चाललीये, मला खूप टेन्शन येते, परंतु तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुला जेव्हा टेन्शन येईल ना तेव्हा तू माझ्याकडे बघायचं, मी तिथेच आहे तुझ्या जवळ. तेव्हा प्रिया मनामध्ये म्हणत असते की अरे मूर्खा, तुझं तोंड बघून मला मळमळ होते, मी काय तुझ्याकडे बघू बरं, तुला काही दुसरे कामधंदे आहे की नाही. रविराज त्या दोघांचंही बोलणं ऐकत असतो. तर रविराजला खूप छान वाटत असतं की विपुल आपल्या तन्वीची इतकी काळजी घेतोय. रविराज प्रियाला म्हणत असतो की बघ विपुल तुझी किती काळजी घेतोय ते, आणि खरंच मी नशीबवान आहे की मला असा जावई भेटलाय. आणि तन्वी आता तुला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही, कारण यावेळी आता कोर्टामध्ये विपुल सुद्धा तुझ्यासोबत असणार आहे, त्यामुळे तू अगदी निश्चिंत राहा. प्रियाला मात्र तो मेलोड्रामा बघून खूपच राग येत असतो, कारण तिच्या डोक्यात एक वेगळे विचार चालू असतात आणि यांचं काहीतरी भलतं सुरू असतं. तर इकडे कुसुमताई आणि सायली सुद्धा निघालेल्या असतात. अर्जुन गाडीकडे वेट करत असतात. कोर्ट काय तुमची स्पेशल वाटणी बघणार आहे. कुसुम सायलीला म्हणत असते की ह्या चिडक्या बिब्याच्या तोंडाला आधीपासूनच धार आहे की नंतर लावून घेतली आहे. सायली म्हणते की जाऊ दे ना कुसुमताई, आपण बसूयात ना. कुसुमताई सायलीला पहिल्यांदा मागच्या सीटवर बसवते आणि मग त्यानंतर ती सुद्धा सायली जवळ बसते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मी आता एकटाच पुढे बसणार आहे का, तुम्ही दोघीही मागच्या सीटवर बसणार आहात का. कुसुमताई म्हणते की मग काय झालं, मागच्या सीटवर दोघी जणी आम्ही बसू शकतो, आणखी एखादा माणूस इथे बसू शकतो. तर अर्जुन म्हणतो की नाही तो प्रॉब्लेम नाहीये की तुम्ही मागच्या सीटवर बसताय, परंतु हा प्रॉब्लेम आहे की मी पुढे एकटा बसून मी काय तुमचा ड्रायव्हर आहे का तुम्हाला घेऊन जायला. मिसेस सायली तुम्ही पुढे या बरं. सायली पुढे बसायला येत असते. तेव्हा कुसुमताई म्हणते की थांब ग तू, आणि काय हो तिने कशाला पुढे यायचं, ती काय तुमची लग्नाची बायको आहे का तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही लिहून वगैरे घेतलंय की सायलीने गाडीमध्ये बसताना माझ्या समोरच आणि माझ्या जवळच बसलं पाहिजे म्हणून, आणि हे बंधनकारक असणार आहे म्हणून उगाच मनमानी करत बसू नका. अर्जुन म्हणतो की मी मनमानी करतो, ठीक आहे आता तर मी मनमानीच करणार. मिसेस सायली तुम्ही जोपर्यंत पुढच्या सीटवर येऊन बसत नाही ना तोपर्यंत मी गाडीच चालू करणार नाही. मधुभवनच्या केस बद्दल वर्षभर हिअरिंग. कुसुमताई म्हणते की काय रे तुम्हाला धमक्या कसल्या देतोय, आणि आम्ही रिक्षाने सुद्धा कोर्टामध्ये जाऊ शकतो, आम्हाला तुझ्या गाडीची काही गरज नाहीये. तेव्हा सायली म्हणते की अगं कुसुमताई जरा तोंडाला आवर घाल, जर अर्जुन सरच कोर्टामध्ये नाही आले तर आपण दोघी कोर्टामध्ये जाऊन काय करणार आहे. आता कुसुमताई सुद्धा कमाल असते. ती अर्जुनला म्हणते की ठीक आहे तुला पुढची सीट भरलेली हवी आहे ना, तुला पुढच्या सीटवर कोणीतरी बसलेला हवंय ना. अर्जुन म्हणतो की हो. कुसुमताई म्हणते की थांब. कुसुमताई गाडीच्या खाली उतरते आणि पुढच्या सीटवर येऊन बसते आणि म्हणते की भरली ना सीट, आता चल काय आता टिंग टिंग वाजू एसटी बस सारखी तुला गाडी निघायला. अर्जुनला मात्र खूप राग येत असतो. सायली मात्र डोक्याला हात लावून बसते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन साक्षीला म्हणत असतो की जेव्हा खून झाला तेव्हा रिसॉर्ट मधून 2:46 तुम्ही बाहेर पडला, त्याच्या आधी तुम्ही बाहेर पडला होता का. त्यावर साक्षी म्हणते की नाही. अर्जुन सांगतो की रिसॉर्टच्या गेट मधून कोण कधी बाहेर पडलं होतं त्याचं फुटेज ह्या पेनड्राईव्ह मध्ये आहे. साक्षी शिकरे ह्या 9:46 बाहेर पडल्या आणि 10:50 पुन्हा रिसॉर्ट मध्ये आल्या, म्हणजे त्यांनी कोर्टाची फसवणूक केली आणि त्या खोटं बोलल्या आहेत असा पुरावा देखील अर्जुन कोर्टामध्ये सादर करतो. त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. तर ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.